अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। एरवीसुद्धा किंवा उन्हातून आल्यानंतर असा थंडगार मठ्ठा प्यायला मिळाला तर किती छान वाटतं। हा हा हा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, मिरची आणि आलं असं वाटून घेत आहे। काळं मीठ, आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं वाटण, साधं मीठ, कोथिंबीर आणि ही साखर असं सर्व साहित्य घेतलेलं आहे। आणि हे एक दही, एक मी अर्धा लिटरचं दही घेतलेलं आहे। थोडं मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, ते आपण नंतर ताक करून वापरूयात। ह्या दह्यामध्ये साखर, काळं मीठ आणि साधं मीठ असं घालून हे दही रवीने घुसळून घेऊयात। ह्यामध्ये मी आता थंड पाणी घालत आहे। एवढ्या मठ्ठ्याला ही बरणी जरा कमी पडत आहे, म्हणून हा मठ्ठा नंतर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते। तुम्ही एका मिक्सरसुद्धा वापरू शकता, पण मला रवीने घुसळलेलं असं ताक आवडतं। आता या घुसळलेल्या ताकामध्ये आलं, जिरं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि ते छान एकजीव करून घेत आहे। मी थोडी टेस्ट घेऊन बघते। थोडंसं अजून पाणी घालावं लागणार आहे, म्हणजे टेस्ट छान ॲडजस्ट होईल। अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनला क्लिक करा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल। लाईक करा आणि शेअरही करा। आपण घातलेला मसाला या मठ्ठ्यामध्ये मुरला की मठ्ठ्याला छान टेस्ट येईल, म्हणून हा मठ्ठा अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे। आता आपण हा मठ्ठा सगळा गाळून घेऊयात, म्हणजे आलं, जिरे, मिरची आणि जी काही कोथिंबीर घातलेली आहे त्याचा सगळा चोथा असा दाताखाली येत नाही। अगदी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावरती छान वाटते। असा हा मस्तपैकी थंडगार मठ्ठा आपला तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला बर्फ पाहिजे असेल तर बर्फ घाला, नाहीतर नुसता असाच फ्रीजमध्ये ठेवून गार करून पिला तरीसुद्धा छानच मस्त लागेल। आता मी या मठ्ठ्याची टेस्ट बघते। मस्त म्हणजे मस्तच। पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत अमिता दातेचा बाय।